नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज आहे 12 जुलै 2024। आज दिवसभरामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करूयात। विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतंय। तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळते, जसं की आपण स्क्रीनवर बघू शकताय। अकोला, अकोट, अमरावती, आर्वी या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळतंय। नागपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। चंद्रपूर, वणी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। तसेच यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आज दिवसभरामध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आपण स्क्रीनवरती बघू शकताय, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसेच जिंतूर, माजलगाव, परळी, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसंच नांदेड, अहमदपूर, लातूर, परळी, केज, कळंब, केज, चौसाळा, भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर, वाशी, औसा या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसात जोर वाढताना पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार आज पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, पुणे, जेजुरी, बारामती, दौंड, जेजुरी, जामखेड, नगर या भागामध्ये आपल्याला मित्रांनो आज पावसाची संततधार पाहायला मिळते। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 12 जुलै रोजी आपल्याला पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसात जोर वाढताना पाहायला मिळते। राहू, श्रीरामपूर, श्रीगोंदा, सासवड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचा देखील आपण विचार केला तर पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते। कोकण पट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, ठाणे, मुंबई संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला इगतपुरी, वाडा या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। बदल झाले की आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।